Congratulations. Where you go, Kenny? Kenny, where you go? Yeah, we have a little Mona Gupta. Global learning on this side. More Indian products. It is Devdatta. Okay, what a Devdatta. नमस्कार मंडळी, गोलगप्पावरती आज नवीन एक सब्जेक्ट घेऊन आलो आहे, तो म्हणजे आयर्नमॅन. आयर्नमॅन ही एक ट्रायथलॉन रेस आहे आणि माझा मित्र देवदत्त फडके यांनी ही कंप्लीट केलेली आहे बहरीनला जाऊन. सो त्याच्याकडून जाणून घेऊया. खूप चांगल्या गप्पा झालेल्या आहेत त्याच्याबरोबर आणि काय स्टॅमिना लागतो, काय पद्धतीनं प्रिपरेशन करायला लागते याबद्दल खूप छान पद्धतीनं त्याने सांगितलेलं आहे. तर चला मग. आज आपण देवदत्त फडके यांना भेटायला आलेलो आहे. माझा मित्र आहे तो, पण त्यांना एक वेगळी कामगिरी केलेली आहे. इंडस्ट्रियलिस्ट आहे, पण आयर्नमॅन हा ट्रायथलॉन ना हां, तर हे त्यानं कंप्लीट केलेलं आहे. बहरीनमध्ये त्यानं इंडियाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. तर त्याच्याकडून आपण जाणून घेऊ की काय आहे आयर्नमॅन आणि कशा पद्धतीनं प्रिपरेशन वगैरे केली त्यानं, त्याला कसं समजलं आयर्नमॅनविषयी. तर देवदत्त, हॅलो. येस. बेसिकली आयर्नमॅन म्हणजे ट्रायथलॉन इव्हेंट असतो, ज्याच्यामध्ये आयर्नमॅन 70.3, याच्यात स्विमिंग 1.9 किलोमीटर, सायकलिंग 90 किलोमीटर आणि रनिंग 21 किलोमीटर, हे सगळं 8.5 तासामध्ये पूर्ण करायचं असतं. आणि हा टोटल कट ऑफ झाला. आणि इंडिव्हिज्युअल कट ऑफ पण असतो, जसं की स्विमिंग 1.9 किलोमीटर हे 70 मिनिटात पूर्ण करायचं असतं. त्यानंतर सायकलिंग हे पुढच्या स्विमिंग प्लस सायकलिंग हे 5.5 तासात व्हायला पाहिजे. आणि स्विमिंग प्लस सायकलिंग प्लस रनिंग हे 8.5 तासात व्हायला पाहिजे. ओके. असं इंडिव्हिज्युअल कट ऑफ पण असतात. त्या टायमिंगमध्ये स्विमिंग किंवा सायकलिंग जरी नाही झालं तरी रनिंगला परमिशन मिळत नाही किंवा डिस्क्वालिफाय होतो आपण. ओके. आता हे बेसिक म्हणजे आयर्नमॅन हे कळलं कसं तुला, तुझ्यापर्यंत पोहोचलं कसं? आणि ॲक्च्युली आयर्नमॅन म्हणजे मिलिंद सोमणने आपल्या इंडियामध्ये पहिल्यांदा केलं तेव्हा माहीत होतं, पण फक्त कानावर आलेलं, त्याच्यावर फार काही माहिती पण नव्हती किंवा इच्छा पण नव्हती. आणि कधी केलंही नव्हतं. कधी कळलं हे? 3-4 वर्षापूर्वी कळलेलं होतं. पण नंतर असं फार काय वाटलं नाही करावं असं. आणि मी रनिंग तर कधी करत नाही, पण एकदा 10 किलोमीटर पडल्यावरच खुश झालेलो मी. 10 किलोमीटर एकदा रनिंग केलं आणि तेव्हा मग असं कळलं की ट्रायथलॉन का करू नये, आयर्नमॅन म्हणजे आयर्नमॅन का करू नये. एका मित्राकडनं कळलं की तू आयर्नमॅन का करत नाहीस. मग कळलं की आयर्नमॅन म्हणजे काय, मग काय काय असतं. मग गोव्यामध्ये होतं ऑक्टोबरमध्ये, आणि ही मागच्या वर्षीची गोष्ट आहे. पण मागच्या वर्षी कळलं साधारण एप्रिल-मे मध्ये. मग प्रिपरेशन चालू केलं जुलैमध्ये. जुलैमध्ये प्रिपरेशन करून ऑक्टोबर महिन्यापर्यंत झालं नसतं सगळं, तेवढं प्रिपरेशन झालं नसतं. म्हणून मागच्या वर्षी गोव्याला आम्ही रिले आयर्नमॅन केलं. रिले म्हणजे 3 लोकांची टीम असते, 3 लोकांनी मिळून आयर्नमॅन केलं. मी स्विमिंग केलं, माझ्या एका दुसऱ्या मित्राने सायकलिंग केलं आणि तिसऱ्या मित्रांनी रनिंग केलं. ओके. आम्ही तिघांनी मिळून ॲज अ टीम, रिले टीम, आम्ही आयर्नमॅन मागच्या वर्षी कंप्लीट केलं गोव्यामध्ये. इंडियामध्ये गोव्यातच चालतं? इंडियामध्ये फक्त गोव्यातच आहे. ओके. आणि दरवर्षी ऑक्टोबरमध्येच असतं? हां, साधारण ऑक्टोबर, दिवाळीच्या आसपासचा पिरियड असतो. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर, त्यांच्या डेट्स आधी डिक्लेअर होतात. किती आधी डिक्लेअर होतात? 1 वर्ष आधी. 1 वर्ष आधी डिक्लेअर होतात. म्हणजे आता पुढच्या ऑक्टोबरचं ऑलरेडी शेड्यूल आलं असणार आहे. आणि हे रिले मध्ये लोकांना पार्टिसिपेट करायचं असेल तर करू शकतात रिले. म्हणजे हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन होतं का ह्याचं? हो, ऑनलाईन रजिस्ट्रेशन होतं. ओके. मग आता ते झालं, तो अनुभव कसा होता तो रिलेचा? रिलेचा अनुभव म्हणजे ॲक्च्युली प्रॅक्टिस थोडी कमी पडली, पण जेवढं वाटत होतं तेवढं टफ नाही वाटलं करताना रिले. आणि तो जे ॲटमॉस्फिअर असतं ते ॲटमॉस्फिअरच इलेक्ट्रिफाईंग असतं. म्हणजे ते बघितल्यावरती एवढी लोक सपोर्ट करत असतात, एवढी लोक पळत असतात, सायकलिंग करत असतात, स्विमिंग करत असतात. गोव्यामध्ये आम्ही मागच्या वर्षी केलं तेव्हा ऑलमोस्ट 1000 पार्टिसिपंट्स होते सगळे करणारे आयर्नमॅन करायला, रिले प्लस इंडिव्हिज्युअल मिळून. मग ती 1000 लोक आणि त्यांना चेअरअप करायला आलेली लोक, हे बघूनच खूप मजा वाटते. आणि मग मागच्या वर्षी हे रिले केल्यानंतर ठरवलं की आपण इंडिव्हिज्युअल करायचं पुढच्या वर्षी. ओके. मग तू फक्त त्यावेळी स्विमिंग केलं? किती किलोमीटर? 1.9 किलोमीटर. 1.9 किलोमीटर. हे समुद्रात असतं? समुद्र. हे सगळं गोव्यातलं ओपन सी मध्ये आहे. ओके. म्हणजे नाही, ऍक्च्युली समुद्रात पोहण्याचा एक्सपिरियन्स आधी कधी नव्हता, पण डीप सी मध्ये नेतात का? डीप सी मध्ये नेतात. ते आता पाण्याचा करंट किंवा वेदर बघून
स्विमिंगचा रूट ठरवतात. मागचा पण आमचा आदल्या दिवशी चेंज झालेला रूट, करंट जास्त होता म्हणून पाण्याला. मग ते काय शेवटी डीपसीमध्ये गेलं की रूटला काय फरक पडत नाही. मग 1.9 किलोमीटर्स हे किती वेळात त्यांचं टाइम लिमिट होतं? 70 मिनिटामध्ये करायचं. 70 मिनिटामध्ये 1.9. मग तुझं किती वेळात झालं होतं? माझं 48 मिनिटात झालं. काय मग त्यावेळेस कॉन्फिडन्स आला की अरे कॉन्फिडन्स आला, करू शकतो. आणि सायकल घेतलेली होती पण फक्त प्रिपरेशन झालं नव्हतं, त्यामुळे गोवा केलेलं नव्हतं. ते पुढच्या वर्षी पण तो माहोल बघून ठरवलं की पुढच्या वर्षी इंडिव्हिज्युअल करायचं. ओके. आणि आपल्याकडं किरण साहू सर म्हणून आहेत सांगलीमध्ये, AEC म्हणून त्यांची अकॅडमी आहे, ॲम्बिशियस एन्ड्युरन्स क्लब सांगलीमध्ये. हे त्यांना आम्ही जॉईन झालेलो जुलैमध्ये आणि प्रिपरेशन करून मी गोवा केलं. त्यांच्या अंडरच आम्ही आता बहारीन केलं. आणि आता किरण साहू सरांचं म्हणजे आमच्या अकॅडमीचे किरण सरांचे मागच्या 3 वर्षामध्ये जवळजवळ गोव्यामध्येच मागच्या वर्षी इंडिव्हिज्युअल प्लस रिले म्हणून 50 आयर्नमॅन झालेत. यावर्षी गोव्यात आणि बहरीनमध्ये म्हणून जवळजवळ 22 आयर्नमॅन झालेले आहेत. गोवा आणि बहरीनमध्ये सायमल्टेनियस होतं का? नाही, गोवाचं यावेळी होतं ते 27 ऑक्टोबरला होतं आणि बहरीन होतं ते 29 नोव्हेंबरला होतं. तुम्ही दोन्ही करू शकता? ॲक्च्युली दोन्ही करू शकतो. करायचं असेल तर इथं फिटनेस बघायचा. दोन्ही करू शकतो. मग तिथं असं होतं का रिलेमध्ये 2 करू शकतो आणि तिसरा म्हणजे फॉर एक्झाम्पल स्विमिंग आणि सायकलिंग एकानं केलं? हो, करू शकतो. असं पण रिलेमध्ये ॲज अ टीम 2 इव्हेंट पण करू शकतो, 1 इव्हेंट पण करू शकतो. इंडिव्हिज्युअल म्हणजे फक्त 3 इव्हेंट. बरोबर, ते असणारच. क्लब कसंही करू शकतो. मग आता ते बहरीनचं का, म्हणजे बहरीन आणि दुसरीकडे कुठं आहे का? बहरीन आता खूप देशामध्ये असतं. तर बहरीन म्हणजे आपल्या इथे मिडल ईस्टमध्ये बहरीन आहे जवळ. आणि बहरीन का ठरवलं की थोडं आउट ऑफ इंडिया पण करायला मिळेल, एक्सपिरियन्स मिळेल, फिरायला पण मिळेल म्हणून बहरीन ठरवलं. आणि आमच्यावर आम्ही क्लबची पण लोक तयार झाली 7-8 जण. आणि आम्ही मागच्या वर्षीच ठरवलं की बहरीन करायचं म्हणून डिसेंबरमध्येच. आणि प्रिपरेशन तसं यावर्षी जानेवारीपासून चालू केलं. रनिंगचा तर आधीपासून प्रॉब्लेम होता. मी 10 किलोमीटर एकदा केलेलं होतं आयुष्यात, त्याच्यापेक्षा जास्त कधी रनिंग केलेलं नव्हतं. सायकलिंग जेव्हा शाळेत असताना करायचं तेवढंच सायकलिंग 10-20 किलोमीटर, 30 किलोमीटर, 40 किलोमीटर ठीक आहे, पण ते सुद्धा रमत गमत थांबत आपण करायचो. बरोबर. पण पेसनी करायचं माहीत नव्हतं किंवा कधी केलेलं नव्हतं. पण एकदा करायचं म्हटल्यावर आणि किरण सरांचा गायडन्स आणि क्लबची बाकीची सगळी लोकं होती बरोबर, ग्रुप असल्यामुळे ते होऊन गेलं. मग आता कधीपासून तुम्ही प्रॅक्टिस चालू केली? मी प्रॅक्टिस जानेवारीपासून सुरू केली. ओके. मी इनिशियली क्लबमध्ये सगळी लोक जॉईन झाल्यानंतर प्रत्येकाचा विकली किंवा मंथली वर्कआउटचा प्लॅन असतो. म्हणजे प्रत्येकाच्या एन्ड्युरन्सप्रमाणे किंवा त्याच्या स्पीडप्रमाणे रोज किती किलोमीटर स्विमिंग करायचं, सायकलिंग करायचं, रनिंग करायचं. जनरली आमच्या आठवड्यातनं 1 ते 2 दिवस स्विमिंग, 1 सायकलिंग आणि 2 रनिंग अशी असायची. ओके. आणि संडेजला थोडा लॉंग वर्कआउट. किती किलोमीटर सुरुवात स्विमिंगची? आता काही लोकांची सुरुवात 500 मीटरपासून झाली स्विमिंगची. म्हणजे ज्यांना येत नव्हतं किंवा ज्यांना कमी येत होतं. मला येत होतं, मी ऑलरेडी स्विमिंग गोव्यात केलं होतं, त्यामुळे मी स्विमिंग करत होतो. पण माझी सायकलिंगची सुरुवात 30 किलोमीटरपासून झाली. काही लोकांची सायकलिंगची सुरुवात 50 किलोमीटरच्या पुढे झाली. प्रत्येकाचं थोडं थोडं वेगळं होतं. पण ओव्हर द पिरियड साधारण 4-5 महिन्यानंतर साधारण सगळे एका लेवलला आलेले होते. मग तेव्हा प्रॅक्टिस अशी व्हायची की आठवड्यातले 4 साधारण इंडिव्हिज्युअल इव्हेंट्स व्हायचे, आयदर स्विमिंग, सायकलिंग किंवा रनिंग. 4 ते 5 एक दिवस सुट्टी आणि रविवारी मग मोठं वर्कआउट असायचं. म्हणजे आयदर सायकलिंग सुरुवातीला 60 असायचं, मग ते 70-90ला गेलं. रनिंग 8-10 वरनं 15-16पर्यंत गेलेलं. आणि साधारण जुलै नंतर जून नंतर की महिन्यातनं एक ब्रिक वर्कआउट चालू झाला. ब्रिक वर्कआउट म्हणजे सायकलिंग प्लस रनिंग डबल, म्हणजे दोन्हीची सलग एकामागोमाग एक प्रॅक्टिस होण्यासाठी. आणि नोव्हेंबर सायकलिंग आणि रनिंग, दुसऱ्या वेळा लगेच सायकलिंग करायचं, सायकल थांबून लावायची, लगेच रनिंग चालू करायचं. ओके. आणि एक 3 महिने आधी ऑक्टोबरच्या म्हणजे ऑगस्टपासून ट्रायथलॉनची प्रॅक्टिस पण सुरू झाली. मग ती हळूहळू कमी झाली. सुरुवातीला म्हणजे 1 किलोमीटर स्विमिंग, 30 ते 40 सायकलिंग, 5 रनिंग, मग 1.5 किलोमीटर स्विमिंग, मग 2 किलोमीटर स्विमिंग. एकदम ते होणार नाही, तिन्ही एकदम करायचं म्हणजे हळूहळू एंट्रन्स पण हळूहळू वाढतो. बरोबर. मग आता मेंटली आपण प्रिपेअर होणं असं काही होतं का? करायचं म्हणल्यानंतर करायचं मेंटली असं काही मेंटल ब्लॉक काही फार नव्हता. बरोबर. कारण एकदा ठरवलं करायचं म्हणल्यावर ते पॅशनेट करू शकतो एवढं माहित होतं. फक्त किती वेळ लागेल याचा अंदाज नव्हता. बरोबर. पण ग्रुप असल्यामुळं आणि कोचिंग चांगलं मिळाल्यामुळे ते होऊन गेलं. मग
आता हे तिन्ही जेव्हा तुम्ही करायचं तेव्हा मग डाएट वगैरे काय आहे मग, कारण इलेक्ट्रोलाइट्सचा प्रॉब्लेम येणारच आहे. डाएट आता ॲक्च्युली डाएट फॉलो करायला पाहिजे, पण आम्ही काय डाएट फार फॉलो केलं नाही. शेवटचा एक महिनाभर डाएट फॉलो केलं, पण डाएट फॉलो करायला पाहिजे. म्हणजे इंटेक जो पाहिजे तो प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स हे व्यवस्थित प्रमाणात घेतले पाहिजेत. प्लस आपले जे सॉल्ट इंटेक जो असतो, सॉल्ट आणि पोटॅशियम, सोडियम, मॅग्नेशियम इलेक्ट्रोलाइट्स हे व्यवस्थित घेतलं पाहिजे. प्रोटीन इंटेक चांगला व्हायला पाहिजे. मग आम्ही जनरली सायकलिंग किंवा रनिंग करताना इलेक्ट्रोलाइट घेतोच. इलेक्ट्रोलाइटची एक बॉटल, एक पाण्याची बॉटल बरोबर असतेच. आणि वर्कआउट झाल्यानंतर हे एक्स्ट्रा प्रोटीन शेक आम्ही घेतोच. मग ते चालू होतंच. पण डाएटमध्ये फक्त एक शेवटचा महिना ते दीड महिना आम्ही फक्त डाएट केलं. याच्यामध्ये बॅलन्स डाएट म्हणजे जेवढ्या कॅलरीज साधारण बर्न होतात तेवढ्याच कॅलरीज इंटेक करायच्या हिशोबाने. बरोबर. आधी कधी एवढ्या कॅलरीज आम्ही मोजायचो नाही. पण प्रॉब्लेम नंतर जेव्हा लॉंग वर्कआउट व्हायला लागली तेव्हा असं जाणवायला लागलं की कॅलरीज इंटेक कमी पडतोय विदिन वर्कआउट. कारण 2-3 तासाच्या वर्कआउटला काही फरक पडत नाही. या वर्कआउट 4-5 तासाच्या पुढे जातो तेव्हा बॉडीमधल्या कॅलरीज सगळ्या बर्न होऊन जातात. मग तेवढ्या कॅलरीज इंटेक नाही केला तर मग एक्झॉस्ट होतं, पुढे वर्कआउट नाही करू शकत. बरोबर. मग ते 2-3 झाल्यावर, राऊंड झाल्यावर किंवा 2-3 असे मोठे वर्कआउट झाल्यावर लक्षात आलं. मग किरण सरांबरोबर बसून व्यवस्थित प्लॅनिंग करून रेसमध्ये काय खायचं, रेसच्या आदल्या दिवशी काय खायचं, विदिन रेसमध्ये काय खायचं, त्यात सॉलिड काय, लिक्विड काय, बरोबर, कार्ब्स काय घ्यायचे, इलेक्ट्रोलाइट काय घ्यायचं, हे सगळं व्यवस्थित प्रॉपर केल्यानंतरचा एक जो वर्कआउट झाला तो चांगला झाला. म्हणजे 6 तासाचा 5.5 तासाचा वर्कआउट करून सुद्धा आम्ही बऱ्यापैकी फ्रेश होतो. तेव्हा सुद्धा कॉन्फिडन्स आला की आपण करू शकतो, चांगल्या टाईममध्ये पण करू शकतो. आता साधारणतः किती वेळात 7 तासात तू कंप्लीट केलास? 7 तास 21 मिनिटांमध्ये. 7 तास 21 मिनिटांमध्ये. त्याच्यात कॅल्क्युलेट केलं का किती कॅलरीज बर्न होतात? 7 तास 21 मिनिटात साधारणपणे 350 कॅलरीज बर्न झाले. 350 कॅलरीज. मग तेवढा इंटेक पाहिजे मग स्टॅमिना. तेवढा इंटेक, माझा इंटेक झाला जवळजवळ 2500 कॅलरीजचा इंटेक झाला. ओके. विदिन रेस. आणि मग सगळं रेस संपल्यानंतर एक्झॉस्ट वाटलं असेल? नाही, एवढं नाही वाटलं. बहरीनला यावेळी काय झालं की बहरीनचं टेम्परेचर आत्ताच्या सीझनमध्ये साधारण 24 डिग्री ते 25 डिग्री वगैरे असतं आणि दुपारी मॅक्सिमम 27-28 डिग्रीपर्यंत जातं. पण तसं गार असतं आपल्या कम्पॅरेटिव्हली. पण यावर्षी नेमकं काय झालं की 2 दिवस आधी वादळ आलं मोठं. आणि वादळ म्हणजे साधारण 40 किलोमीटर ते 50 किलोमीटर पर आवर एवढं वारं होतं जोरात. आपल्याकडे जास्तीत जास्त जोरात जे वारं आपल्याला वाटतं ते 20-25 किलोमीटर पर आवर असतं. त्यामुळं समुद्र खूप चॉपी झाला. आणि रेसच्या आदल्या दिवशी आलं, आदल्या दिवशी पाऊस पडला, रेसच्या दिवशी वारं होतं. त्यामुळे समुद्र खूप चॉपी झाला, वेव्स खूप झाल्या, करंट निर्माण झाले. त्यामुळे स्विमिंग सगळ्यांनाच टफ गेलं. मी मागच्या वर्षी 48 मिनिटात केलेलं स्विमिंग, यावर्षी माझं साधारण 45 ते 46 मिनिटात होईल असं एक्सपेक्टेड होतं मला. पण मला 55 मिनिटं लागली स्विमिंगलाच. आणि बऱ्याच लोकांचं पूर्ण पण नाही झालं स्विमिंग. मग ते वादळामुळे काय होतं? म्हणजे स्विमिंग करताना तुला लाटा येतात, करंट निर्माण होतात, पुढे जाऊ शकत नाही, विजन क्लिअर होत नाही, सायटिंग होत नाही, कुठे जायचं हे कळत नाही. आणि बघून जरी पोहलो तरी लाटांमुळे इकडे तिकडे जातो. त्यामुळे ॲक्च्युली 1900च्या ऐवजी माझं जवळजवळ 2100 स्विमिंग झालं. इकडं तिकडं लाटांमुळे गेलं की परत ट्रॅकवर यायला लागतं. 2120 व 2130 माझं स्विमिंग झालं कंटिन्युअस. म्हणजे आणि करायला लागतं प्रचंड. आणि तसाच तो प्रॉब्लेम नंतर सायकलिंगमध्ये पण झाला. कारण सायकलिंगमध्ये सुद्धा विंड असल्यामुळं हेडविंड होतं, टेलविंड होतं, क्रॉसविंड पण होतं. हेडविंड म्हणजे समोरनं वारं, टेलविंड मागणं, आणि क्रॉसविंड म्हणजे असं वेडं वाकडं वारं येत होतं. त्यामुळे रेजिस्टन्स यायचा. हो. आणि ॲक्च्युली मनामा म्हणजे बहरीनमध्ये मनामा होतं. मनामा सिटी क्रॉस करेपर्यंत 20 किलोमीटर साधारण फार नाही वाटलं एवढं. पण सिटी क्रॉस केल्यानंतर वाळवंटच होतं, दोन्ही बाजूला ओपन असल्यामुळं असे वाऱ्याचे खूप जोरात झोत यायचे आणि सायकल हलायची वेडवाकडे वारा आला की. त्यामुळे तिथं सायकलिंग थोडं टफ गेलं. वाळवंट असल्यामुळं माती वगैरे असं नाही, माती वगैरे काही नव्हती एवढी, पण सायकलिंग टफ गेलं. वाऱ्याचं एकदमच झोत यायचे, म्हणणंच जायचे, मागणं यायचे, पुढणं यायचे, म्हणजे कसंही होतं ते वारं. त्यामुळे ते थोडं सायकलिंग टफ झालं. ते किती किलोमीटर केलंस? ते 90 किलोमीटर सायकलिंग. ते 3 तास 5 मिनिटात ते 3 तास 10 मिनिटात होईल असा माझा अंदाज होता, पण त्याचं मला 3 तास 23 मिनिटं लागली. हो. म्हणजे पहिले किती 7 ते 8 मिनिटं एक्स्ट्रा गेली स्विमिंगला. 7 ते 8 मिनिटं, 10 मिनिटं जाऊ 45-46 मिनिटात. आणि सायकलिंगला पण साधारण 12-13 मिनिटं एक्स्ट्रा गेली. स्विमिंग मधून यायचं आणि लगेच म्हणजे त्याला T1 आणि T2 म्हणतात. म्हणजे स्विमिंग झाल्यानंतर T1 म्हणजे ट्रान्झिशन 1, की स्विमिंगचे आता आम्ही ट्रायसूट घेतो त्यामुळे कपडे नाही बदलायला लागत, ट्रायसूट घातलेला असतो. पण स्विमिंगचं कॅप गॉगल काढून सायकलिंगचे शूज घालणे, ग्लोव्ज घालणे, गॉगल घालणे, हेल्मेट घालणे, हे सगळं करून सायकल हातातनं घेऊन जायला लागते.
हातातनं घेऊन त्यांच्या तो सायकल एक्झिट म्हणून असतो किंवा सायकल माउंट एरिया, तिथंपर्यंत जवळ एक 300-400 मीटर सायकल हातातनं घेऊन जायची, ते पण मग सायकलवर बसायचं. मग ते सायकलिंगचं ऑफिशियल टायमिंग चालू होतं. आणि रिटर्न आल्यावर तसंच परत तिथं अनमाउंट तिथंच व्हायचं सायकलवरनं. परत त्या सायकल लावायच्या जागेपर्यंत आपण सायकल स्टँडपर्यंत यायचं 400 मीटर सायकल लावायची. परत त्याला म्हणायचं T2 ट्रान्झिशन 2, म्हणजे सायकलिंग टू रनिंग. सायकलिंगचे शूज काढायचे, गॉगल हेल्मेट काढून रनिंगचे शूज घालायचे. काही आपल्याला कार्बोहायड्रेट्स काय घ्यायचे किंवा न्यूट्रियन्स काय घ्यायचे तर घ्यायचे आणि मग दुसऱ्या गेटमधून रनिंगला चालू करायचं. मग सायकलिंग करताना किंवा पोहताना जर एनर्जी लॉस व्हायला लागला तर? नाही, सायकलिंगला आम्ही न्यूट्रिशन्स कॅरी करतो. म्हणजे आम्ही जेल्स, एनर्जी जेल्स घेतलेले होते, इलेक्ट्रोलाइट घेतलेलं होतं आणि कार्बची ड्रिंक्स घेतलेली होती. मग थांबून प्लस ड्रायफ्रूट हे करू शकतो आपण? कसं थांबू शकतो आपण, पण ते सगळं वेळेचं गणित आहे. आता आम्ही साधारण 50 किलोमीटर नंतर एक 2 मिनिटं थांबलेलो, कारण पाणी रिफिल करायला. तर पाण्याची 2च बॉटल होत्या, ते पाणी पुरत नाही. स्टेशन्स असतात तसे? त्याची 8 स्टेशन्स असतात. ओके. साधारण 3 स्टेशन होती. 90 किलोमीटरमध्ये 3 स्टेशन्स होती त्यांची. त्याचं पाणी, इलेक्ट्रोलाइट, जेल्स, फ्रूट्स हे सगळं असतं अवेलेबल. तसं कॅरी पण केलेलं असतं आपण. ओके. मग तो स्वतःचं वजन ते बाकीच्यांचं कॅरी करून? त्याचं काय फार नाही वजन होत, पण ते कॅरी करायला लागतं. सायकलवर होत असतं. 90 किलोमीटर म्हणजे फार होतं ना तसं. ते 90 किलोमीटर प्रॅक्टिसमध्ये होऊन गेलं. बरोबर. आणि मग पोहताना कसं असतं? स्विमिंगमध्ये त्यांचा सपोर्ट कसा असतो? स्विमिंगमध्ये सपोर्ट नाही. स्विमिंगमध्ये त्यांचे कायक्स होते, लाईफगार्ड्स होते. हे कंटिन्युअसली आजूबाजूनी ते पोहत होते आणि त्यांच्या बोटी थांबलेल्या होत्या. म्हणजे कोणाला काही प्रॉब्लेम वाटला तर त्यांची फक्त हात वर करायचा, ते येऊन बोटीत उचलून घेतात. आणि जो रूट होता त्या रूटला त्यांनी पूर्ण रोप बांधलेला होता आणि मोठे बलून्स लावलेले होते सायटिंगसाठी. बरोबर. इन केस कोणाला काही वाटलं तर त्या रोपला धरून आपण थांबू शकतो किंवा त्या बलूनला धरून थांबू शकतो. थोडा दम घेऊन परत पुढे स्विमिंग कंटिन्यू करू शकतो. पण त्याची मदत घेऊन आपण स्विमिंग नाही करू शकत. त्याला धरून कशाला धरून स्विमिंग नाही करू शकत. आपण थांबू शकतो. बाद झाला डिस्क्वालिफाय होतो. किंवा एकदा बोटीमध्ये आपण चढलो की हात वर करून काही समजा मेडिकल इमर्जन्सी किंवा कोणाला काय वाटलं तो एखाद्या बोटीमध्ये चढला तर डिस्क्वालिफाय होतो. पण आपण थांबू शकतो. ते आहे. सायकलिंग करताना पण थांबू शकतो आपण. एड स्टेशनला किंवा न्यूट्रिशनच्या इथं आपण थोडे थांबू शकतो. फक्त मग ते वेळ प्रमाणे. आणि मग T2ला कसं? T2ला मग झाल्यानंतर T2ला रनिंग कम्पॅरेटिव्हली सोपं झालं, कारण क्लायमेट आणि वारा असल्यामुळं दुपारी आम्ही 12 वाजता पळताना सुद्धा 22 डिग्री टेम्परेचर होतं फक्त आणि वारं होतं. त्यामुळे रनिंग आम्हाला खूप कम्फर्टेबल झालं. रनिंग माझं साधारण 2.5-3 तासात होईल असं मला एक्सपेक्टेड होतं. ते 2 मिनिटं आधीच झालं. 2 तास 43 मिनिटातच झालं. ते किती किलोमीटर? 21 किलोमीटर. 21 किलोमीटर रनिंग. बापरे. पण ते क्लायमेट चांगलं होतं. बॉडीला 7 तास कंटिन्युअस, 7 तास 21 मिनिटं कंटिन्युअस एंड्युरन्स तेवढा ठेवणं हे महत्त्वाचं आहे सगळ्यात. असं चॅलेंजेस काय वाटले का कुठले? चॅलेंजेस ठीक आहे. मेंटल ब्लॉक नव्हता. करायचं ठरवलं होतं, पण चॅलेंजेस करताना रनिंगचा कॉन्फिडन्स नव्हता. अगदी शेवटच्या ट्रायथलॉनच्या प्रॅक्टिस इव्हेंटपर्यंत रनिंगचा कॉन्फिडन्स नव्हता. म्हणजे की ताकद पुरायची नाही. सो रनिंग सायकलिंग केलं की रनिंगला हार्ट रेट पण वाढायचा आणि नंतर पायाची ताकद पुरायची नाही. बरोबर. पण ते न्यूट्रिशन्स आणि इंटेक थोडा कॅलरीचा कमी पडत होता. म्हणजे लक्षात आल्यानंतर ते प्रॉपर प्लॅन केल्यानंतर इंटेक व्यवस्थित घेतला, वाढवला आणि सायकलिंगला शेवटचे एक 10 किलोमीटर थोडंसं स्पीड कमी करून हार्ट रेट नॉर्मलला येईपर्यंत स्पीड कमी केला. खूप जोरात नाही सायकल चालवली 10 किलोमीटर. त्यामुळे तिची खूप मदत झाली रनिंग सुरू करताना. स्पीडनं तू हे करत होतास? माझा ॲव्हरेज 26.5 स्पीड पडला, 26.5 किलोमीटर पर आवर. ओके. म्हणजे ही पण स्ट्रॅटेजी ऍक्च्युली तुला वर्क म्हणजे प्रत्येकानं हे करायला पाहिजे की जवळ आल्यानंतर हार्ट रेट वाढू शकतो. प्रत्येकाचा आता माझा हार्ट रेट वाढतो, सगळ्यांचा हार्ट रेट वाढतो असं नाही, पण ज्याचा हार्ट रेट वाढत असेल त्यांनी स्ट्रॅटेजी आधी ठरवायला. आता काही जण असं करतात ज्यांचं सायकलिंग किंवा रनिंग ज्यांचं स्ट्रॉंग आहे ते सायकलिंगला पुश करतात. ज्यांचं सायकलिंग स्ट्रॉंग आहे, रनिंग वीक आहे, ते सायकलिंगला जास्त पुश करत नाहीत कारण नंतर रनिंगला एनर्जी राहत नाही म्हणून. बरोबर. ज्यांचं रनिंग वीक आहे ते सायकलिंग थोडं स्लो करतात कारण रनिंगला एनर्जी राहायला पाहिजे. हे इंडिव्हिज्युअल प्रत्येकाचं आपापलं कॅल्क्युलेशन त्यांनी स्वतःच करायला पाहिजे प्रॅक्टिस करून. बरोबर. मग रनिंगचं किती स्पीड जनरली होतं? रनिंगचा माझा साधारण 2.5-3 तास, 2 तास 43 मिनिटांमध्ये झालं. 2.5चा पेस पडला. आणि हे सगळं मिळून 113 किलोमीटर. 113 किलोमीटर होतं. 7 तास 21 मिनिटं. आणि त्यांनी एस्टिमेटेड किती की एवढ्या वेळात व्हायला? 8.5 तासाचा कट ऑफ असतो. 8.5 तासाचा कट ऑफ असतो. 8.5 तासाला ते 15 मिनिटं ग्रेस पिरियड मिळतो. ओके. कन्सिडरिंग वेदर किंवा एवढं आपण सगळं 8.5 तासाचं करतो तर 15 मिनिटाचा साधारण ग्रेस पिरियड मिळतो. बरोबर.
आणि मग मी ॲक्च्युली फोटो वगैरे बघितले इंडियाचा फ्लॅग घेऊन. ते म्हणजे तो जर लाईफ टाईम मेमरीजमध्ये ते म्हणता येईल आपल्याला की बाहेरच्या देशात जाऊन इंडियाचा फ्लॅग फिनिश लाईनला घेऊन जाणं, बरोबर, अशी मेमरी कधी मिळणार नाही परत. आणि तो खरंच लाईफ टाईम एक्सपिरियन्स होता. आणि तेव्हा लोक चेअर करत होती सगळी, तिथं लोक पण खूप चेअर करतात. इंडियन लोक तर खूप आहेतच तिथं, बरोबर, सगळी चेअर करायला येतात. बाहेरची पण लोक असतात चेअर करणारी. सपोर्ट त्यांचा खूप चांगला होता, अरेंजमेंट आणि सपोर्ट खूप चांगला होता. आम्ही गेल्याच्या दिवशी रेसच्या 2 दिवस आधी त्यांचा गाला डिनर होतं आणि ब्रीफिंग, म्हणजे रेसची माहिती होती ब्रीफिंगची आणि गाला डिनर होतं. टोटल 1400 पार्टिसिपंट्स होते बहरीनमध्ये, इंडिव्हिज्युअल प्लस रिले म्हणून. 84 देशांमधून आलेले होते. म्हणजे जगभरातले सगळे आलेले होते. त्यांची डिनरची अरेंजमेंट खूप चांगली होती, ब्रीफिंग चांगलं होतं. रेस डेच्या दिवशी सपोर्ट खूप चांगला होता. फक्त वेदरच थोडं खराब असल्यामुळं, समुद्र चॉपी झाल्यामुळं आणि सायकलिंगला थोडेसे चॅलेंजेस आले. पण बाकी त्यांची अरेंजमेंट खूप चांगली होती. रनिंगला तर 3 एड सेशन्स होती आणि रनिंगला एल शेप लूप होतं. 2.5 किलोमीटरचं एक लूप होतं, 2.5 किलोमीटर जाऊन 2.5 किलोमीटर येणे, असे 4 लूप करायचे होते. ओके, जाऊन येऊन 5.5 किलोमीटर होत होतं. असे 4 लूप करायचे होते 21 किलोमीटरसाठी. म्हणजे त्यांचं ऑर्गनाइज्ड होतं, प्रॉपर होतं. ऑर्गनायझेशन चांगलं होतं, सपोर्ट चांगला होता. इथं काय वेगळं जाणवलं तुला का तीच कंपनी असल्यामुळे किंवा ऑर्गनायझेशन? ऑर्गनायझेशन ही गोव्याची करणारी कंपनी वेगळी असते. तिकडे हे बहरीनच्या गव्हर्नमेंटने केलं होतं. आयर्नमॅन ही एक ऑर्गनायझेशन आहे. हे आयर्नमॅन हे ते नाव आहे फक्त. हा इव्हेंट करण्याबद्दल, हा ट्रायथलॉन हे इव्हेंट बरेच आहेत. बर्गमॅन आहेत, लोह पुरुष आहे, सुपर ह्युमन किंवा हे आहे असे. पण आयर्नमॅनला जे ग्लॅमर आहे हे बाकी कुठल्या इव्हेंटला नाही आहे. आणि इंटरनॅशनल इव्हेंट हा आयर्नमॅन आहे. आपल्या इंडियातले 2-3 आहेत पण ते इंटरनॅशनल नाही आहेत. ओके. आणि ते आयर्नमॅनचं ही ऑर्गनायझेशन असल्यामुळे आयर्नमॅनला हे ठराविक रजिस्ट्रेशनचे पैसे हे आयर्नमॅनला द्यायला लागतात. ऑर्गनाईज कोणीही करू शकतं, पण ते मिनिमम एवढ्या लोकांचं रजिस्ट्रेशनचे पैसे आयर्नमॅनला द्यायला लागतात आणि वरचे पैसे मग हे यांना मिळतात. प्लस त्यांचा ऑर्गनायझेशनचा जो काही खर्च असेल तो जाऊन. पण तुमचा अनुभव वेगळा होता. यावेळेला तुमच्या टीममधून किती जण होते? आम्ही सांगलीमधनं टोटल 13 जण होतो. रिले प्लस इंडिव्हिज्युअल करणारे सगळ्यांचं पूर्ण झालं. आणि टोटल इंडियामधनं जवळजवळ 70 लोक होती बहरीनमध्ये यावेळी. ओके. पण हायएस्ट काउंट सांगलीचाच होता की एका सिटीमधले एवढे लोक. पुण्यातले जवळजवळ 10-11 लोक होती. ओके. ते एक वेगळं. सांगलीमध्ये 13 लोक. भारी. मग आता काय सांगशील व्ह्युअर्सना आपल्या की आयर्नमॅन किंवा पुढचा आपण प्रवास करणार आहे, पण आयर्नमॅन लोकांनी करावं किंवा याच्यात पार्टिसिपेट करावं, त्याच्यामुळं काय फायदा त्यांना इंडिव्हिज्युअल होऊ शकतो? फायदा आता असं मला जो फायदा झाला तो सगळ्यांना मिळेल असं सांगता येणार नाही. पण आयर्नमॅन करता एक फायदा काय आहे की हेल्थ जी मेंटेन राहते ते स्वतःची आपण हेल्थसाठी करतो. हेल्थ जी ॲटोमॅटिक मेंटेन राहते त्यासाठी वेगळं काही करायला लागत नाही किंवा फार काही डाएट करायला पाहिजे अशी पण नाही गरज पडत. बेसिक आपण डाएट जरी फॉलो केलं आणि रोजचा आपण जो एक्सरसाइज करतोच, बऱ्याचदा काय होतं की रोजचा एक्सरसाइज रनिंगला, जिमला, वॉकिंगला आपण जातो, मग तेच करून आपल्याला बोर होतं. बोर झालं की मग गॅप पडतो. त्यापेक्षा शक्यतो एखादा आपण ग्रुप जॉईन केला किंवा असं काहीतरी टार्गेट घेऊन केलं तर ते टार्गेट घेतलं की ते मोटिवेशन पण आपोआप मिळतं. आणि ग्रुप बरोबर केल्यामुळे कन्सिस्टन्सी राहते. त्यामुळे एखादा टार्गेट घेऊन केलं आपण तर चांगलं होऊ शकतं. हेल्थ पण ऑटोमॅटिक मेंटेन राहील आणि मोटिवेशन पण आपल्याला मिळेल. येस. तर आता हे त्यांनी सांगितलं आयर्नमॅनबद्दल. तर असे बरेचसे असे ट्रायथलॉन वगैरे इंडियामध्ये असतील, त्याच्यातून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. पण आयर्नमॅन जसं म्हणलं की ग्लॅमर त्याला मिळालेलं आहे, तर नक्कीच इंडियासाठी, इंडियाच्या बाहेर पण आपलं नाव आपल्याला हे करू शकतो आपण. तर ही माहिती होती आजच्यापुरती की आयर्नमॅन हे ट्रायथलॉन काय आहे, आणि माझ्या मित्रानं ते कम्प्लीट केलेलं आहे आणि एवढं छानपैकी माहिती दिली. त्यामुळे तुम्ही पण ट्राय करा. जे ॲथलीट आहेत वेगळं काहीतरी ट्राय करा. खरंच खूप वेगळा एक्सपिरियन्स असेल तुमच्यासाठी. तर धन्यवाद. थँक्यू.